हे सर्क्युलर जे आहे तर आपण जे ITC अवेल करतो इलिजिबल ITC दिसतो इकडे ए मध्ये ITC अवेलेबल आहे आणि ते बी मध्ये ITC रिव्हर्स म्हटलेलं आहे. आता रिव्हर्स जेव्हा म्हटलं जातं तेव्हा इथे जी अमाऊंट आलेली आहे यातला काही ITC जो आहे तो इलिजिबल नाही आहे, एकतर परमनंटली किंवा नॉन परमनंटली. परमनंटली म्हणजे आत्ता पण इलिजिबल नाही आहे आणि पुढच्या काळात पण इलिजिबल होणार नाही आहे. आणि इथे अदरमध्ये आत्ता काही कारणास्तव इलिजिबल नाही आहे पण पुढे तो अवेल केला जाऊ शकतो. तो ऑटो पॉप्युलेट झाला आहे. त्यातली काही अमाऊंट इथे टाकली. हा बी आहे ITC रिव्हर्स. ITC अवेलेबल ए आहे. ए मायनस बी नेट ITC अवेलेबल तो इथे येतो. आता पूर्वी काय केलं जायचं, जेवढा ITC टॅक्सपेअरला इलिजिबल आहे तेवढा ते ऑटो पॉप्युलेट जेव्हा होत नव्हता तेव्हा इथे टाकून घ्यायचे. पण रिव्हर्स वगैरे काय करण्याची पद्धतच नव्हती. तर हा जो तुम्ही बघताय यात त्यांनी हे दिलं, सर्क्युलरमध्ये हे दिलं की कशा करता तो फॉर्मॅट दिला, तो कसा वापरायचा हे सगळं यात दिलं त्यांनी. रिव्हर्सल देअर ऑफ अन इलिजिबल ITC इन टेबल 4 ऑफ GSTR 3. आणि मग यातनं असं क्लिअर केलं की सर्क्युलरमधनं या कशा प्रकारे घ्यायचं आहे. एक्झाम्पल दिलं यामध्ये. लक्षात हे सगळं ह्या सर्क्युलरपासून मग नंतर रिटर्न फाईल करण्याची पद्धत बदलली. ही गाईडलाईन दिल्यामुळे, हेच डेरिव्हेशन दिल्यामुळे तिथपासून आम्ही काय करायला लागलो, रिटर्न भरताना जी अमाऊंट आली आहे त्यात कुठलाही बदल करायचा नाही आणि यातला काय ITC घेता दोघांना नसेल, परमनंटली घेता दोघांना नाही आहे, इथे टाकून द्या. आणि हे जे तुम्ही 17.5 बघता इकडे वरती दिसत आहेत हे पहिले इथे नव्हते, ते खाली इकडे खाली होते. फॉर्मॅट कसा होता GSTR 3चा थोडा मी फॉर्मॅट दाखवला, जुना फॉर्मॅट कसा होता. आता रिव्हर्स ॲज पर रूल 42-43 मला ते लागतच नव्हते. रूल 42-43 केव्हा येतो, अपॉर्च्युनिमेंट ऑफ ITC करता येतो. अपॉर्च्युनिमेंट ऑफ ITC का माझा एक्झाम सप्लाय आहे, माझ्याकडे एक्झाम सप्लाय असेल आणि टॅक्सेबल सप्लाय असेल, हे दोन्ही सप्लाय. तर जे इनपुट मी यूज केलं आहे एक्झाम्पला ITC नाही घ्यायचं. जे इनपुट सर्व्हिसेस यूज केले टॅक्सेबलला ITC अवेलेबल. पण समजा रेंट वगैरे असेल, इंटरनेट सर्व्हिस घेतली आहे त्याचं समजा चार्जेस असतील तर ते दोन्ही मिळून असतात ना, ठीक आहे, वेगवेगळे येत नाही. ऑडिट केलं तर ऑडिट एक्झामचं बिल एवढं, टॅक्सेबलचं एवढं, असं काय बिल देत नाही बिल देणारा. मग समजा 100 रुपये एक ITC आहे, तो एक्झामसाठी किती रिस्ट्रिक्ट होईल आणि टॅक्सेबलला किती अपॉइंटमेंट होईल हे रूल 42 मध्ये येतं. आणि रूल 43 हा कॅपिटल गुड्सचं अपॉर्च्युनिमेंट करण्याकरता आहे. हे दोन रूल या फॉर्मॅटमध्ये इकडे दिले होते. त्यामुळे लोक काय करायचे, इथे ITC जे इन्व्हॉइस माझ्याकडे आहे, तो इन्व्हॉइस अप्लाय घेतला आहे त्यातला माझा ITC किती आहे, 100 किती आहे इलिजिबल ITC आहे, 100 आहे, 100 80 आहे, तर मी इथे 80 टाकून द्यायचो. हा मला लागूच होत नाही, अदरचा काय उपयोग आहे, काय गाईडलाईन नाही आहे, सोडून द्या. A मायनस बी करायचा माझा विषयच नाही. वरती 80 आहेत तेच खाली इथे येणार. अशा प्रकारे लोक काम करत होती. मग हा जो फॉर्मॅट आहे खाली दिलं होतं ॲज इनइलिजिबल ITC किती आहे, म्हणजे मी 100 20 नाही घेतले, ते 20 खाली रिपोर्ट करा की इनइलिजिबल आहे, पण त्याचाही काय इफेक्टिव्हली वापर रिटर्न फाईल करण्यापासून होत नव्हतं. ठीक आहे. 3B आलाच कसा काय, GSTR 1 GSTR 2 GSTR 3 होते, GSTR 2 काय आलाच नाही, त्यामुळे 2 आल्याशिवाय येणार नव्हता. त्यामुळे काय केलं, टाइम बिंग 3B आणला होता. म्हणजे ॲक्च्युली पद्धत अशी असणार होती, ज्या प्रकारे प्लॅन केले रिटर्न्स त्यामध्ये GSTR 1 फाईल झाला का रिसिपियंटला GSTR आपण बघतो ना GSTR 2A
हा जो 2A येतो, या 2A मध्ये काय मॉडिफिकेशन्स त्याला करायचे असतील रिसिपियंटला, तर तो ते करू शकेल. समजा तुम्ही माझ्या नावाने 4 इनवॉइस टाकले, तुम्ही 5 टाकले, तुम्ही 7 टाकले, त्यातली काही इन्फॉर्मेशन चुकीची गेली किंवा इनवॉइस कमी आले, तर ते करेक्शन करता येणार रेसिपियंटला. आणि रेसिपियंट करेक्शन करणार तो GSTR 2, म्हणजे माझा जो बुकमध्ये माझ्या परचेस आहे तोच पोर्टलला गेला पाहिजे. पोर्टलने सप्लायरने जे दाखवलं त्याप्रमाणे जर का इथे दाखवलं, समजा माझे 5 इनवॉइस आहेत, यांनी 4च टाकले, तर मग 5वा इनवॉइस काय टाकला नाही त्यांना विचारणार, तुम्ही राहून गेला, तुम्ही टाका. मी टाकला तर मग ह्यांच्या GSTR 1A मध्ये ते जाणार. त्यांनी एंट्री ॲक्सेप्ट केली ती की हो राहिला तर माझ्याकडनं, तो ॲक्सेप्ट केला तर तो माझा GSTR 2 फायनल होईल. ओके, म्हणजे प्रत्येकाचा ITC अशा प्रकारे एलिमिनेट केल्यानंतर फायनल होणार होता. आणि मग जो GSTR 1 आहे आणि तो GSTR 2 आहे, म्हणजे हा सेल आहे, हा परचेस आहे, यात जो डिफरन्स आहे तो GSTR 3 मध्ये कॅशमध्ये भरायचा. आणि 3 फाईल नाही केला तर मग त्याची नोटीस GSTR 3A असं ठरलं होतं. पण हा काय GSTR 2A तयार नाही झाला तेव्हा, मग काय करा, 2 नाही येऊ शकत, मग 1A नाही, हे तिन्ही रिटर्न जुलै 2017 जुलै ऑगस्टमध्ये तयार नव्हते. 2 महिन्याकरता GSTR 3B मध्ये काय करा, 3A पहिले नावं दिली गेलीत ना, म्हणून मग GSTR 3B आणला गेला, ज्यात टॅक्सपेअरनी स्वतःहून आपली लायबिलिटी सांगायची. GSTR 1 फाईल करा मॅन्युअली, GSTR 3B भरा मॅन्युअली, ऑटो कबल वगैरे काय नाही. आलं लक्षात? त्यामध्ये इथे या फॉर्ममध्ये जी लायबिलिटी आहे इकडे दाखवा, 3.1 मध्ये लायबिलिटी दाखवा किती आहे, इथे टॅक्सपेअर व्हॅल्यू किती आहे, ही मी टाकली समजा इकडे 1 लाख, टॅक्स किती भरायचा आहे, हा 9,000 आहे, हा 9,000 आहे, असं मॅन्युअल टाईप करायचं. आता हे सगळं ऑटो कॉपरेट होतं. लोक काय करायचे, GSTR 1ला तिकडे भरताना जी अमाऊंट दाखवायची ती 90,000 आणि 3B मध्ये वेगळीच, किंवा तिकडे 1,10,000 इकडे 1 लाख, असं कसं होऊ शकतं? माझा आउटपुट सप्लाय किती आहे, मी GSTR 1ला जर 1 लाख दाखवला आहे, 3B पण 1 लाख पाहिजे. पण जे भरणारे होते त्यांचं काम काय, फक्त डेटा एंट्री ऑपरेटर भरा, त्यांना कोणी सांगते असं भरा, इकडे भरतात. जे रिटर्न फाईल करतात ना, त्यांना लॉ माहीत नसतो, जे भरणारे आहेत त्यांना ते बघायचेच नाही. GSTR 1 प्रमाणे लायबिलिटी किती येते. आता कसं होतं तुमचं की GSTR 1ला जी लायबिलिटी आहे ती इथे 3.1ला हा जो आकडा आलाय, हा GSTR 1 मध्ये जे काय डिक्लेअर केलाय तो इथे ऑटो कॉपरेट झालाय. GSTR 1ला काय दाखवायचं आहे की जो आउटवर्ड सप्लाय केलाय त्याची माहिती द्यायची, मग ती B2B B2C, राज्यामधला सप्लाय म्हणजे इंटरस्टेट सप्लाय, इंटरस्टेट सप्लाय, एक्सपोर्ट, स्टेटमधला सप्लाय, टॅक्सेबल, नील रेटेड, सगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन जी आउटवर्ड सप्लाय झालेलं आहे ती द्यायची GSTR 1ला. आता जर आउटवर्ड सप्लाय केला आहे त्याची टोटल किती आउटवर्ड सप्लायची, त्यामध्ये टॅक्सेबल दाखवा A मध्ये, एक्झाम दाखवा C मध्ये, एक्सपोर्ट केला आहे सेलमध्ये सप्लाय केला आहे, जो 0 रेट सप्लाय असतो तो B मध्ये दाखवा. म्हणून GST काय असेल तर तो E मध्ये, आणि रिव्हर्स चार्जमध्ये लायबिलिटी भरायची आहे, हा इनवर्ड सप्लाय परचेस आहे, तो या D मध्ये. आता D सोडा, E सोडा, जर मी आउटपुट सप्लाय जो काय टॅक्सेबल सप्लाय दाखवला आहे तो आणि GSTR 1 मधला मॅचचा व्हायला पाहिजे नको. जर तो प्रॉपर भरला जात नसेल तर मग स्टुडंट पॅरामीटरमध्ये ते येणार की लायबिलिटी बघा काय दाखवली, GSTR 1ला जास्त आहे, GSTR 3 कमी आहे, म्हणजे त्यांनी टॅग जास्त दाखवला आहे पण भरताना कमी भरला आहे. हा पॅरामीटर येण्याची गरजच नव्हती ना, कारण की दोन्हीकडे सेम दाखवायचं आहे. आता ऑटो कॉपरेट जेव्हापासून व्हायला लागला तेव्हापासून लोक चेंज करत नाही, हात लावत नाही, ऑटो कॉपरेट झालेला आहे. म्हणजे भरणाऱ्यांचा जो गलशानपणा आहे त्यातून हा स्टुडंट पॅरामीटर आला. तुमच्याकडे इनवॉइस आहेत ना, जे GSTR 1ला होते तेच 3Bला असतील ना, का वेगळे असतील.
मग लायबिलिटी तेवढीच आली पाहिजे. IGST CGST HST सेम आला पाहिजे जो जीएसटी बंद डिक्लेअर केला आहे. झालं एक हे. दुसरा आता ITC इकडे जीएसटी बंधना हा आला. आता पहिले 2A पण नव्हता, मग 2A आला, 2A आला, मग 3B आला, तर 2B आला. आता 2B ना काय होतं, या 3B मध्ये काही अमाऊंट ऑटो पॉप्युलेट होते. ही डेव्हलपमेंट जशी झाली त्यातून मग हे सर्क्युलर आलं की ह्या सर्क्युलरमध्ये सांगितलं की आता कशा प्रकारे प्रॉपर फिलअप करा ही गाईडलाईन दिली. मग हे सांगितलं गेलं का की इकडे जो आकडा येईल त्यात जो ITC तुम्ही आत्ता घेऊ शकत नाही, जो नॉन परमनंट आहे, इकडे शब्द वापरला येतो की नॉन परमनंट रिव्हर्सल. are not permanent in nature. Registered person will report reversal of ITC when are not permanent in nature and can reclaim in future. ओके, रिव्हर्सल काय, परमनंट नेचर रिव्हर्सल नाहीये अशा प्रकारचं. मग त्याप्रमाणे इथे जी अमाऊंट आली यातला आता रिव्हर्स करायचं आहे, नंतर अवेल करायचं आहे. ही तरतूद आहे. त्यानुसार माझ्याकडे इनवॉइस नाही, मी ITC घेऊ शकत नाही. गुड्स ऍक्च्युली आलेत पण इनवॉइस नाही आला. इनवॉइस आलाय, गुड्स नाही आले. आपण आता सेक्शन 16 बघणार आहोत, यात दिलेलं आहे की कुठल्या अटी शर्तीवरती ITC घेता येईल. त्यामध्ये पोर्टलला आला, सप्लायरने दाखवला म्हणून तो ITC रिसिपेंट अवेल नाही करू शकत. त्याकडे इनवॉइस असला पाहिजे, संपूर्ण गुड सर्व्हिस रिसिव्ह केलेली असली पाहिजे. जर का ते नसेल तर तो ITC आता रिव्हर्स करा. जेव्हा कंडिशन फुलफिल होईल तेव्हा तो ITC अवेल करा. त्याप्रमाणे काय होईल, इथे रिव्हर्सल नॉन परमनंट नेचरचा असेल ते इकडे जातं. हा परमनंटली रिव्हर्सल नाही आहे, आत्ता तात्पुरता रिव्हर्सल आहे, पुढच्या महिन्यात तो अवेल करता येईल. आणि रूल 38, 42, 43 आणि 17(5) मध्ये 17(5) सेक्शन मी काल सांगितलं आहे. त्यामध्ये काय गुड सर्व्हिसेस घेतल्या तर त्याचा ITC घेता येत नाही, तो रिव्हर्स करायचा. आणि तो रिव्हर्स करायचा तो परमनंटली रिव्हर्सल आहे. एक्झाम्पल होतं की कार घेतली, एखाद्या मोटर व्हेकल घेतलं, याची सिटिंग कॅपॅसिटी अप टू 13% असेल तर त्याचा इनपुट टॅक्स कधी मिळत नाही. ओके, जर मोठी कंपनी आहे अडाणीची किंवा अंबानीची, त्यांच्याकडे विमान घेतलं त्यांनी, त्याचा ITC मिळत नाही. कशा करता इथली गाडी, ती विमान पॅसेंजर पर्सन्स करता. जर गुड्स करता घेतला असेल तर त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतो. म्हणजे इथे 17(5) मध्ये रिस्ट्रिक्ट केलंय, फूड बेवरेजेसचा ITC मिळत नाही. असे काय आहेत त्याचे ट्रान्झॅक्शन, गुड्स किंवा सर्व्हिसेस, याचा ITC घेता येत नाही. कन्स्ट्रक्शन सर्व्हिस घेतली, जी कॅपिटलाइज केली आहे, त्याचा ITC घेता येत नाही. तर मग तो 17(5) मध्ये रिव्हर्सल आत्ता होईल आणि पुढे पण तो ITC घेता येईल असं काय नाहीच. त्यामुळे तो परमनंट रिव्हर्सल आहे, तो इकडे दाखवा. आणि बाकीचा जो इलिजिबल ITC आहे, हा ITC म्हटलं अवेलेबल. सेक्शन 16 काय म्हणतो की इलिजिबल क्रायटेरियाप्रमाणे जेवढा ITC घ्यायचा आहे तेवढा तुम्ही त्यातला रिव्हर्स करून बाकीचा घ्या जो इलिजिबल आहे. कळलं ना? हे मुद्दे मी काल क्लिअर केले होते डिस्क्रिप्टिव्हली. काल 17(5) सांगितलं, बाकीचे सांगितलं. जे नव्हते त्यांना मग क्लिअर व्हावं आणि पुढचं कळावं म्हणून मी आता हे सांगितलं एवढं. इथे बघ, एव्हरी रजिस्टर पर्सन. आता इनपुट टॅक्स क्रेडिट कोणाला मिळतं, जो रजिस्टर्ड पर्सन आहे त्याला मिळतं. म्हणजे हा पर्सन शुड बी रजिस्टर्ड पर्सन, पहिले हे घ्या लक्षात. दुसरं, सब्जेक्ट टू सच कंडिशन आणि रिस्ट्रिक्शन्स ॲज मे बी प्रिस्क्राईब इन द मॅनर स्पेसिफाईड सेक्शन 49. आता 49 सेक्शन जो आहे तो पेमेंट ऑफ टॅक्सचा आहे. पेमेंट ऑफ टॅक्स आहे. त्यात हे दिलं आहे की
ज्यावेळेस रिटर्न फाईल केला जातो, रिव्ह्यू भरला जातो, रिव्ह्यू रिटर्न आहे तो केला जातो, तो टॅक्सपेअर स्वतःहून करतो, सेल्फ असेस आहे. किती टॅक्स भरायला यायचा आहे, किती ITC घ्यायचा आहे, याच्यामध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला जमा होतो पहिले, आणि मग तिथून तो लायबिलिटी सेटअप करायला वापरला जातो, लायबिलिटी ऑफसेट करायला सेटअप करायला वापरला जातो. इट ऑल्सो कवर्स रिस्ट्रिक्शन्स ऑन युटिलायझेशन ऑफ IGST, CGST, AGST. अशा प्रकारे IGST युटिलाइज करायचा IGSTच्या लायबिलिटीसाठी, CGSTच्या लायबिलिटीसाठी, AGSTच्या लायबिलिटीसाठी. कशा प्रकारे CGST युटिलाइज करायचा, लायबिलिटी ITC आहे CGSTचा, लायबिलिटी आहे IGSTची, लायबिलिटी आहे AGSTची, याविषयी काही रिस्ट्रिक्शन्स सेक्शन 49 प्रमाणे आहे. म्हणजे ITC अवेल करा, युटिलाइज करा सेक्शन 49 प्रमाणे. सेक्शन 49 नंतर आपण बघणार आहोत, पण इथे रेफरन्स आला की एव्हरी रजिस्टर्ड पर्सन सब्जेक्ट टू सच कंडिशन अँड रिस्ट्रिक्शन आर मे बी प्रिस्क्राइब अँड इन द मॅनर स्पेसिफाईड इन सेक्शन 49. प्रत्येक रजिस्टर्ड पर्सनला काही कंडिशन आहेत, रिस्ट्रिक्शन्स आहेत, त्याप्रमाणे सेक्शन 49च्या पद्धतीप्रमाणे ITC घेण्याचा अधिकार असेल. आणि ITC टू एंटायटल टू टेक इनपुट टॅक्स चार्ज ऑन एनी सप्लाय गुड सर्व्हिसेस ऑर बोट टू हिम. कशा करता घेतल्यात त्यांनी, विच आर यूज ऑर इंटेंडेड टू बी यूज इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस. इनपुट टॅक्स पे केला बिझनेससाठी, विच आर यूज ऑर इंटेंडेड टू बी यूज इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस. सेड अमाऊंट, त्याची जी अमाऊंट आहे, टू बी क्रेडिटेड टू इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर ऑफ सप्लाय. बिझनेससाठी काय इन्व्हर्ट सप्लाय घेतला, त्यासाठी इनपुट टॅक्स पे केला असेल, त्याचा ITC अवेल करण्याचा अधिकार रजिस्टर्ड पर्सनला आहे. पुढे पुढे जाऊ. नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन दिस सेक्शन. सेक्शन 16 बद्दल सांगितलं आहे. सेक्शन 2 म्हणतो, सेक्शन 16 मध्ये कुठे काही सांगितलं असेल तरी पण नो रजिस्टर्ड पर्सन, जो रजिस्टर्ड पर्सन आहे, shall be entitled to the credit of any input tax in respect of any supply of goods, services or both to him unless he is in possession of tax invoice, debit note issued by the supplier registered under this act or other tax paying document as may be prescribed. Rule 36 मध्ये काय डॉक्युमेंट प्रिस्क्राईब केले, म्हणजे डॉक्युमेंट असल्याशिवाय. आता जर का टॅक्स इनवॉइस तुम्ही परचेस केलंय, सप्लायर टॅक्स इनवॉइस इश्यू करेल. अगोदर परचेस केलंय, त्यात त्या व्हॅल्यू वाढली तर सप्लायर डेबिट नोट इश्यू करेल. त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट रिसिपिएंट म्हणून मला घेता येईल. केव्हा, डॉक्युमेंट पाहिजे माझ्याकडे. ते आपण बघितलंय टॅक्स इनवॉइसमध्ये, जेव्हा सप्लाय होणार आहे, पुढचं सप्लाय असेल तर सप्लाय होण्या अगोदर इनवॉइस इश्यू करा. सर्व्हिस जर का दिली जाते विदिन 30 days सर्व्हिस दिली आहे, इनवॉइस इश्यू करा. त्या इनवॉइसमध्ये काय माहिती असते, मुख्य कंटेंट काय, टॅक्स किती लागतोय सप्लायवरती, त्या टॅक्सचं कलेक्शन सप्लायर करेल, गव्हर्नमेंटला पे करेल फॉरवर्ड चार्ज असेल तर, आणि रिसिपेंट तो टॅक्स सप्लायरला देईल, सप्लायर गव्हर्नमेंटला पे करेल, आणि रिसिपेंट त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट घेईल. ते डॉक्युमेंट आहे, त्या डॉक्युमेंटला व्हॅल्यू आहे की हा टॅक्स दिला गेला आहे रिसिपेंटकडून सप्लायरला आणि सप्लायरने पे केला गव्हर्नमेंटला. मग त्या आधारावरती त्याला ITC मिळणार आहे. म्हणून ते डॉक्युमेंट महत्त्वाचं आहे. ते टॅक्स पेइंग डॉक्युमेंट असल्याशिवाय ITC घेता येणार नाही. या ॲक्टमध्ये कुठे काही सांगितलेलं असो, या सेक्शनमध्ये या सेक्शनमध्ये कुठेही काही सांगितलेलं असो, डॉक्युमेंट नाही आहे, डॉक्युमेंट प्रूफ नाही आहे, तर ITC नाही मिळणार. डॉक्युमेंट कुठले आहेत, तर जसं एक टॅक्स इनवॉइस सांगितलं आहे, डेबिट नोट सांगितलं आहे, तसं रूल 36 मध्ये, रूल 36 सब रूल 1 मध्ये सांगितलं आहे डॉक्युमेंट कुठले असते. इनवॉइस सेक्शन 31 मध्ये सप्लायर इनवॉइस बनवतो. दुसरं, जर रिव्हर्स चार्जमध्ये रिसिपेंटला टॅक्स द्यायचा आहे तर मग 31(3)(f) मध्ये बघितलं आपण सेल्फ इनवॉइस. जर अनरजिस्टर्ड पर्सनकडून परचेस केलं आहे तर सेल्फ इनवॉइस बनवा, टॅक्स पे करा आणि मग ITC घ्या. सब्जेक्ट टू पेमेंट ऑफ टॅक्स, काय म्हणते पुढे, सब्जेक्ट टू पेमेंट ऑफ टॅक्स, डेबिट नोट.
आणि बिल ऑफ एंट्री कस्टमरनं येते, गुड्स इम्पोर्ट केले आणि आय जी कडनं काय आले, पेड ट्रान्सफर झालं. हे डॉक्युमेंट, हे 5 डॉक्युमेंट आहेत. हेच 5 डॉक्युमेंट, याच विषयीची इन्फॉर्मेशन तुम्ही जर का GSTR 2A बघाल, त्यात तुम्हाला ह्याचीच माहिती दिसेल. B2B सप्लायरनी क्रेडिट नोट किंवा इनवॉइस इश्यू केले, इथे दिसतील. आय जी क्रेडिट इथे दिसेल. आणि कस्टमरमधनं इम्पोर्ट फ्रॉम ओव्हरसीज ऑन बिल ऑफ एंट्री आणि TDS TCS डिडक्ट केला तो, कलेक्ट केला तो टीमध्ये. असे हे 4 पार्ट आहेत आणि हेच तुम्हाला GSTR 2B पण दिसेल. हेच सगळं आलेलं GSTR 2B पण असेल. आय जी कडनं आलंय. जर रजिस्टर्ड सप्लायर असेल तर मग रिवर्स चार्ज दाखवेल. इम्पोर्ट ऑफ गुड्स आहे, कळलं इकडे, कस्टमरनं आलंय. हे जर मी घेतलंय, मला ITC घ्यायचं आहे, तर त्याचं प्रिस्क्राईब डॉक्युमेंट माझ्याकडे असलंच पाहिजे. ॲज अ रिसिपियंट माझ्याकडे ITC मला घ्यायचं आहे, हे डॉक्युमेंट माझ्याकडे असलंच पाहिजे, तरच मला ITC क्लेम करता येणार आहे. क्लिअर आहे एवढं? हे झालं. आता इनवॉइस जो बनवला आहे, सप्लायरने मला इनवॉइस दिला आहे. रूल 46 प्रमाणे इनवॉइस इश्यू करायचा होता सप्लायरला, आणि सप्लायरनी त्यामधले जे कंटेंट आहेत ते प्रॉपरली टाकले असतील नसतील, इनवॉइस आहे. तर इथे काय दिलं की इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अवेल बाय रजिस्टर्ड पर्सन ओनली इफ ऑल द ॲप्लिकेबल पर्टिक्युलर्स as specified in the provision of chapter 6 are contained in this document. डॉक्युमेंटमध्ये ते सगळे कंटेंट पाहिजे. प्रोव्हाइडेड दॅट इफ द सेट डॉक्युमेंट डज नॉट कंटेन ऑल द स्पेसिफाईड पर्टिक्युलर, मिनिमम हे तरी पाहिजे. काय पाहिजे? डिटेल्स ऑफ अमाऊंट ऑफ टॅक्स चार्ज, डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स और सर्विसेस, टोटल व्हॅल्यू ऑफ सप्लाय गुड्स सर्विसेस बोथ, GSTN ऑफ द सप्लायर and recipient, place of supply in case of interstate supply, input tax credit may be availed by such a registered person. मी जे कंटेंट बघितले त्याच्यामध्ये इनवॉइसमध्ये जर तुम्ही टॅक्स इनवॉइसचा चॅप्टर बघितला असेल तर त्यात रूल 46 आहे. इनवॉइसमध्ये काय काय कंटेंट असायला लागतात, त्याच्यामध्ये सगळे कंटेंट म्हटले तर सगळ्या कंटेंटमध्ये बरंच काय येतं. बरेच आहेत त्यामध्ये कंटेंट. रूल 46 मध्ये हे जे कंटेंट सांगितले हे सगळे कंटेंट इनवॉइसमध्ये नसतील तरी ॲटलिस्ट हे पाहिजे. Details of amount of tax charge, description of goods or services, total value of supply of goods services, GSTN of the supplier and recipient, place of supply in case of interstate. एवढं असेल तर इनपुट टॅक्स क्रेडिट रजिस्टर्ड पर्सन अवेल करू शकतो. रूल 36 सब रूल 2 मध्ये हे दिलं. रूल 36(3) काय सांगतो? नो इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अवेल्ड बाय रजिस्टर्ड पर्सन इन रिस्पेक्ट ऑफ एनी टॅक्स that has been paid in pursuance of any order where any demand has been confirmed on account of any fraud, willful misstatement or suppression of. सेक्शन 74 प्रमाणे काय ऑर्डर आली असेल त्याकरता काय टॅक्स पे केला असेल त्याचा ITC मिळेल. सेक्शन 74चा. आता हा सेक्शन 74चा ITC मिळणार नाही. इकडे सांगितलंय
त्याला आपण सेक्शन 17(5) बघितला. सेक्शन 17(5) बघितलं. या सेक्शन 17(5) मध्ये पण यात पण दिलंय एनी टॅक्स पेड इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 74 मध्ये जे आहे तेच इकडे दिले. टॅक्स पे केला ऑन अकाउंट ऑफ काय, एनी डिमांड, फ्रॉड, विलफुल मिसस्टेटमेंट, सप्रेशन ऑफ फॅक्ट, हा सेक्शन 74 त्याच्याकरता काय त्याला डिमांड रेस केलं गेलं. त्याचा ITC मिळत नाही. इथे पण ते सांगितलंय नो ITC ऑफ टॅक्स पेड टुवर्ड्स डिमांड इन्व्हॉल्विंग फ्रॉड. छत्तीस चार जो बघता तुम्ही, नो इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अवेल्ड बाय रजिस्टर्ड पर्सन इन रिस्पेक्ट ऑफ इनवॉइसेस or debit note, the details of which are required to be furnished under section 37 unless 37 म्हणजे आपण GSTR 3B 37 मध्ये आपण GSTR 3B 37 GSTR 1 मधला आहे आणि 39 GSTR 3B. No input tax credit shall be availed by registered person in respect of invoices or debit note details which are required to furnish under section 37(1) म्हणजे GSTR 1 unless the details of such invoice or debit note have been furnished by the supplier in the statement of outward supplies GSTR 1 किंवा मग जे क्वार्टरली फायलर आहेत using the invoice furnishing facility आहे. The details of such invoice or debit note have been communicated to the registered person in form GSTR 2B under rule 60. हा रूल बनवला, पण हा रूल जो बनवला हा कुठल्याही सेक्शननी सांगितलेला नव्हता असं काही लोकांचं म्हणणं होतं. सेक्शन नव्हता ह्याचा. इथे हा अमेंडमेंट करून तुम्ही बघता ना, इकडे हा डबल ए आहे. द डिटेल्स ऑफ इनवॉइस और डेबिट नोट रेफर्ड टू इन क्लॉज ए has been furnished by the supplier in the statement of outward supplies and such details have been communicated to recipient of such invoice or debit note in the manner specified under section 36. हा इथे दिला सेक्शन अमेंडमेंट करून. आपण बघतोय का आता सेक्शन 2 मध्ये ए आला, डॉक्युमेंटरी रिक्वायरमेंट पाहिजे आणि सेक्शन 16(2) ए सांगितलं की जे ए मध्ये सांगितलंय डिटेल्स ऑफ इनवॉइस और डेबिट नोट रेफर टू क्लॉज ए हॅज बीन फर्निश्ड बाय द सप्लायर इन द स्टेटमेंट ऑफ आउटवर्ड सप्लाईज म्हणजे GSTR 1 अँड सच डिटेल्स हॅव बीन कम्युनिकेटेड टू रिसिपियंट ऑफ सच इनवॉइस और डेबिट नोट इन द मॅनर स्पेसिफाईड अंडर सेक्शन 37 म्हणजे GSTR 1. आणि त्याप्रमाणे मग हा रूल जो आहे हा त्याला काय झाला, सांगितल्याप्रमाणे तो रूल लिगल झाला. अदरवाईज तो बेकायदेशीर खोट होता असं काय लोकांचं म्हणणं होतं. की रूल केव्हा येतो, सेक्शनने सांगितलं पाहिजे की याविषयी माहिती तुम्ही डिस्क्राईब करा किंवा मग त्याप्रमाणे रूलमध्ये द्या. तसं काय नव्हतं. डायरेक्टली रूल तुम्ही कसा काय बनवला, सेक्शनमध्ये पॉवर नसताना. सेक्शनमध्ये पॉवर असली पाहिजे तर रूल त्याला बनवता येतो. मग त्यामुळे हा अमेंडमेंट करून जे काही इथे करायला सांगितलंय तेच त्याच्यामध्ये करायला सांगितलं गेलं. आणि मग त्यामुळे ह्याला महत्त्व आलं की ह्याला बरोबर कायदेशीर व्हॅल्यू आली. पहिले काय केलं पाहिजे, डॉक्युमेंटरी प्रूफ पाहिजे. दुसरं GSTR 2B झाला पाहिजे. जेव्हा 2B नव्हता, जेव्हा 2A होता तेव्हा तो 2A मध्ये दाखवत होते, पण इथे तसा सेक्शनमध्ये काय नव्हतं. ओके, असं काय नव्हतं. आता इथे सेक्शनमध्ये पण दिलेलं आहे आणि स्पेसिफिकली खाली दिलं आहे की तो 2B आला पाहिजे. हे मॅचिंग झालं पाहिजे. हे मॅचिंग जेवढं होईल, आता तुम्ही बघाल की हे जसं आता आपण 2B बघतोय तसं अगोदर काय होतं, पहिल्यांदा GSTR 2A नव्हता तेव्हा ITC जे तुमच्याकडे डॉक्युमेंट आहेत तुम्ही ॲक्च्युली ITC आहे तो करा, टाका ITC घ्या. सप्लायरने दाखवले असो नसो, कारण सप्लायरने काय दाखवलं हे रिसिपियंटला कळणारच नाही. तर GSTR 2A नव्हता.
जेव्हा टुवे चालू केला, पोर्टलला टुवे आला, त्यावेळेस त्यांनी असं केलं, जर टुवेला तुमच्याकडे सप्लायरने दाखवलं नाहीये, जरी दाखवलं नाहीये, आता सुरुवात कशी होती की सप्लायर काय दाखवतं हे बघायचंच नाही, रिसिपियंट आपला ITC क्लेम करेल, गुड्स घेतले, डॉक्युमेंट आले. नंतर गव्हर्नमेंटने असं केलं की समजा माझा 1 लाखाचा ITC आहे, जो मी अवेल करत होतो, पण पोर्टलला 80,000 दिसतोय, 20,000 नाही दाखवला गेला. तुम्ही माझे सप्लायर आहात, तुम्ही माझा इनवॉइस दाखवला नाही किंवा तुम्ही ह्यांच्या नावावर टाकला, मी तुम्हाला बोलला दाखवलं नाहीये, हे दाखवतील तेव्हा दाखवतील. पण मग गव्हर्नमेंटने काय सांगितलं की तुम्ही जेवढा आलाय प्लस 20% ITC घेऊ शकता, ज्याला नाव दिलं प्रोव्हिजनल बेसिसवर, म्हणजे 16,000 रुपये ITC घेऊ शकता. म्हणजे मी 96,000 ITC घेऊ शकत होतो, 4,000 रुपये नाही दाखवता येणार कारण की तो सप्लायरने दाखवला नाही. त्यानंतर हे 20%चं 10% केलं, नंतर 5% केलं, आणि आता असं आहे, जर मॅचिंग होतोय तरच घ्या, अदरवाईज घ्यायचं नाही. ह्याच्या वेगवेगळ्या डेट आहेत, कधी 20% दिला, कधी 10% दिला, कधी 5% दिला प्रोव्हिजनल ITC. थोडं बघा ते, ठीक आहे. आता काय म्हटलंय, नो इनपुट आहे, म्हणजे हा 36.4 आहे ना, हा दरवेळेला बदलत गेला. हे किती प्रोव्हिजनल ITC घ्यायचा हे 36.4 मध्ये कंट्रोल केलं होतं. हे 2A मध्ये किती ITC आलाय त्याप्रमाणे किती घ्यायचा हे त्यामध्ये कंट्रोल केलं होतं. नो इनपुट क्रेडिट, आता असं आहे, नो इनपुट क्रेडिट शॅल बी अवेल्ड बाय रजिस्टर्ड पर्सन इन रिस्पेक्ट ऑफ इनवॉइसेस और डेबिट नोट, डिटेल्स ऑफ विच आर रिक्वायर्ड टू बी फर्निश्ड अंडर सेक्शन 37(1) म्हणजे GSR 1. त्याप्रमाणे GSR 1 फाईल केला सप्लायरने, रिसिपियंटच्या टुवीत किती आलाय तेवढा ITC घ्यायचा, आणि मग तो ऑटो पॉप्युलॅरिटी व्हायला लागला. त्याप्रमाणे आणखीन काम करणं सोपं झालं कारण ऑटो पॉप्युलेट व्हायला लागलं. तर एवढं डॉक्युमेंटरी रिक्वायरमेंट आणि पोर्टलला मॅचिंग एवढं झालं तर ITC घेता येतो का? आणखीन गाडी शर्ती आहेत का? तर पुढे बघा. आपण 16A बघितला, 16AA बघितला, आता 16B. ही हॅज रिसिव्ड, हा क्लॉज सांगतो, ही हॅज रिसिव्ड द गुड्स और सर्व्हिसेस गुड. ते गुड्स सर्व्हिस रिसिव्ड केलेले असले पाहिजे. आता याच्यामध्ये आपण एक बघितलं होतं की बिल टू आणि शिफ्ट टू आहे. बिल टू शिफ्ट टू मध्ये 3 पर्सन असतात, बिल टू शिफ्ट टू मध्ये 3 लोक असतात, माहिती आहे का? ते ह्याच्यामध्ये मग ह्याच्यामध्ये ऍक्च्युअली गुड्स रिसिव्ड होत नाहीत ना. फॉर द पर्पज ऑफ दिस क्लॉज इट शॅल बी डीम्ड दॅट the registered person has received the goods, or as the case may be services, where the goods are delivered by the supplier to a recipient or any other person on the direction of such registered person, whether acting as an agent otherwise, before or during movement of goods, either by way of transfer document of title of goods otherwise. Service पण सेम तसंच, as any person on the direction of and on account of such registered person. इथे ABC आहे, एनी गुड्स पाठवले Bला आणि इनवॉइसिंग केलं Cला, तर Cने ते गुड्स रिसिव्ह केले असं समजलं जाईल. याकरता ते एक्सपेन्शन म्हणजे Cला ITC मिळेल कारण C पेमेंट करणार Aला. C आणि Bचे वेगळे ट्रान्झॅक्शन आहे. Bला तर गुड्स मिळाले, बी तर ITC घेऊ शकतो ना ऍक्च्युली. C इनवॉइस करेल Bला, पण Aला पेमेंट करतो C त्या गुड्सचं, आणि A B Cला काय करतो, इनवॉइस करतो, पण त्याचं ऍक्च्युली गुड्स रिसिव्ह नाही झाले, सर्व्हिस रिसिव्ह नाही झाली. फॉर द पर्पज ऑफ दिस क्लॉज इट शॅल बी डीम्ड दॅट द रजिस्टर्ड पर्सन हॅज रिसिव्ड द गुड्स किंवा सर्व्हिसेस. सांगतो वरचं काय. सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सेक्शन 41 अवेलमेंट ऑफ ITC. सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सेक्शन 41 अवेलमेंट ऑफ ITC चार्ज is tax charge is actually paid to government.
फॉरवर्ड चार्जमध्ये कसं होतं, रिसिपंट मी आहे, मी ITC घेणार आहे, तुम्ही सप्लायर आहात, मी तुम्हाला टॅक्सचं पेमेंट केलं, तुम्ही गव्हर्नमेंटला डिपॉझिट केला टॅक्स, बरोबर आहे ना. इथे काय सांगितलंय की टॅक्स चार्ज इज ॲक्च्युअली पेड टू गव्हर्नमेंट. द टॅक्स चार्ज इन रिस्पेक्ट ऑफ सच सप्लाय हॅज बीन ॲक्च्युअली पेड टू द गव्हर्नमेंट आयदर इन कॅश ऑर थ्रू ड्युरेशन ऑफ ITC ॲडमिशिबल इन रिस्पेक्ट ऑफ सेड सप्लाय. म्हणजे माझ्या सप्लायरनी मी दिलेले पैसे टॅक्सचे गव्हर्नमेंटला दिले पाहिजे, पेड केले पाहिजे. नाही केले तर सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 41, सब्जेक्ट टू द ह्याच्यामध्ये काय केलं, काय रूल बनवला की रिव्हर्सल ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट इन केस नॉन पेमेंट ऑफ टॅक्स बाय द सप्लायर अँड रिअवेलेबल डेअर, हा रूल बनवला. आता इनपुट टॅक्स क्रेडिट कोणी घेतलं, कोण घेतो, रजिस्टर्ड पर्सन घेतो. इन द रिटर्न फॉर्म GST 3B फॉर द टॅक्स पिरियड इन रिस्पेक्ट ऑफ सच इनवॉइस और डेबिट नोट. हे डेबिट नोट आहे, इनवॉइस आहे, जो टॅक्स दिला आहे सप्लायरला, सप्लायरनी गव्हर्नमेंटकडे जमा करायचा आहे. द डिटेल्स ऑफ विच हॅव बीन फर्निश बाय द सप्लायर. त्याने GST 1ला दाखवला, तो माझ्या 2A मध्ये आला, 2Bत आला, ऑटो पॉप्युलेट झाला 3B मध्ये. GST 1ला दाखवलं त्यांनी, IFM मध्ये दाखवला, आणि द रिटर्न फॉर्म GST 3B फॉर द टॅक्स पिरियड करस्पॉन्डिंग टू द सेल स्टेटमेंट ऑफ आउटवर्ड सप्लाय हॅज नॉट बीन फर्निश बाय द सच सप्लायर. पण सप्लायरने GST 3B भरलाच नाही. तर आत्ता काय होतं माहिती आहे का, आत्ताच्या परिस्थितीमध्ये की जर 3B फाईल नाही केला मी तर GST 1 फाईल नाही करते नेक्स्ट मंथ. GST 1 फाईल केला डिसेंबरचा, 3B भरला डिसेंबरचा, तर मला जानेवारीचा GST 1 भरता येईल. पूर्वी काय व्हायचं, लोक GST 1 भरत राहायचे, 3B भरायचे नाही. GST 1 भरला का तो 2A मध्ये दिसायचा, पण 3B भरलाच नाही सप्लायरनी तर टॅक्स जमा व्हायचा नाही. आता कसं होतं की ॲटलिस्ट एक 3B नाही भरला तर एका 3B तरी टॅक्स भरला नाही ना, एवढं तर होईल. एक 3B नाही भरला तर पुढच्या महिन्यात GST 1 नाही भरता येणार. पण GST 1 भरलाय. आता माझ्याकडे एकाचं अकाउंट होतं GST नंबरचं, त्याने GST 1 भरलाय, 3B भरलाच नाही, बिझनेस बंद झाला, तर त्याचा GST नंबर पण कॅन्सल झाला. आता त्यांनी त्यामध्ये जर का GST 1ला जी B2B सप्लाय टाकले असतील, त्यांनी ITC घेतला असेल कारण तो 2Bत आलाय, पण 3B नाही भरला त्यांनी, तर त्यांच्या ITCचं काय होईल, त्यांनी ITC अवेल केला, एव्हिडन्स केला, त्याचं काय होईल, नंबर कॅन्सल झाला. 6 महिने झाले, सस्पेंड झाला, मग कॅन्सल झाला. त्याला म्हटलं भरायचे 8,000 रुपये. प्रॉब्लेम असा झाला की त्याला 8,000 भरायचे. त्यांनी आता GST 1ला काय लायबिलिटी दाखवली, त्याचा काय ITC होत होता, आणि त्याला डिपार्टमेंटची नोटीस आली की तुमचा नंबर कॅन्सल का करू नये, किंवा नंबर पुढेचा कॅन्सल झाला आणि त्याची टॅक्स लायबिलिटी 0 दाखवली. त्याची टॅक्स लायबिलिटी 0 असू शकत नव्हती, कारण त्याने GST 1 फाईल केला, डिपार्टमेंटला माहिती आहे. समजा माझी 22,000 रुपये लायबिलिटी मी दाखवतो GST 1ला, आणि माझा ITC दिसतोय समजा 15,000, तर मला 7,500 भरायला येत आहेत ना. माझा नंबर तुम्ही कॅन्सल करताय तर मला 7,500 त्यात भरून पाठवा ना. तुम्हाला 7,500 भरायचे आहेत, ही तुमची लायबिलिटी आहे, आणि 0 भरून पाठवतो लायबिलिटी. कोणत्या कारणानं कॅन्सल केलं, कॅन्सल करायचे आता सो मोठंच कॅन्सल होणार ना, रिटर्न फाईल नाही केलं. हां, काय झालं, सो मोठंच कॅन्सल झालेलं आहे. नॉर्मल आहे ना तो, का त्याला फ्रॉड वगैरे असं काय, फ्रॉड नाही, ते नंबर तो रिटर्न फाईलच करत नाही आहे. त्यांनी बिझनेस बंद केला, त्या जागेवर बिझनेस नाही आहे, पण त्याकडे पैसेच नाही आहे, त्याचं बरंच त्याला देणं झालं, त्यांनी बिझनेस बंद केला. बिझनेसच्या जागेवर नाही का नाही आहे. मी तुम्हाला तेच सांगतो, त्याचा नंबर काय झाला, त्यांनी नंबर बिझनेस त्याच्या लॉसमध्ये चालत होता, त्याला ते काय सहन होईना, त्यांनी बिझनेस बंद केला, रिटर्न फाईल GST 1 केला. त्याची भावना होती की 3B भरू आणि प्रॉपरली कॅन्सल करू नंबर, पण त्याकडे पैसेच नाही आहेत. त्याला बोललो मी 7,500 भरायचे आहेत, तुम्ही दिसत आहेत समोर, तेवढे भर, बघूया भरू, पुढच्या महिन्यात भरू, तर काय पैसे नाही आहेत. आणि इन बिटवीन त्याला नोटीस आली, तुमचा नंबर कॅन्सल झाला आहे आणि तुमची लायबिलिटी 0 आहे. आता लायबिलिटी 0 आहे तर मी 7,500 का भरू, तो असं म्हणतो. आणि त्याला कोणतरी ॲडव्हान्स दिला, तू असाही का बिझनेस करणार आहे, नोकरीच करणार आहेस, नंबर तुझा कॅन्सल डिपार्टमेंटने केलाच आहे, लायबिलिटी पण काय दाखवत नाही, नको भरू 3B. नंबर कॅन्सल काय कोणत्या कारणाने केले, रिटर्न फाईल नाही केला म्हणून.
6 महिने हां की तुम्ही रिटर्न फाईल कारण नसेल. बस बघा. ती पण दाखवतो मला दाखवतो काय नोटीस त्याला त्याप्रमाणे ते त्याला कळलं की आपण काय आता रिटर्न फाईल करत नाही आणि आपण आता बिझनेस पण करत नाही आपला आता नंबर कॅन्सल केला आहे आणि म्हणजे झिरो दिला म्हणजे काय जर त्याचा नंबर चालू असेल तो रिओप करेलच आणि मग टॅक्स भरेलच त्यामुळे ज्यांनी कोणी ती ऑर्डर काढली त्यांनी त्याचा ॲक्च्युली टॅक्स भरायला काय येतो की नाही हे बघितलं नाही बुक करताना सुद्धा त्याला ते 7,500 भरावं लागतं. पण त्याला रिओप करायचाच नाही ना आता एक लक्षात घ्या जर का त्याचं म्हणणं काय आहे की डिपार्टमेंटनी विचारपूर्वक माझा नंबर कॅन्सल केला आहे लायबिलिटी झिरो दाखवते मी काय 7,500 भरू बोललं तुला तुझी सेल बचत लायबिलिटी आहे ती तुझी भरायला येते तुला भरायलाच लागेल आणि जर तू नवीन नंबर परत काढायला गेला फ्युचरमध्ये कधी तर तुझा हा नंबर असा बोललो ब्लॅकलिस्ट झालेला आहे हा नंबर तुला ह्या पॅनवरती परत दिवशी नंबर मिळणार नाही आता त्याला काय वाटत नाही आपण परत बिझनेस करू शकू त्यामुळे तो नंबर घेतो त्यामुळे तो काय सिरियसली घेत नाही आणि परत कसं होतं प्रत्येक माणूस सेकंड ॲडवाइस घेतो त्याला सेकंड ॲडवाइस मिळाला आहे क्यों भर रहा है जाने देना अभी पण तेच आहे ना त्याला त्याचं महत्त्व वाटत नाही काय महत्त्व वाटत आणि तो आत्ता अडचणीमध्ये आहे तो आर्थिकदृष्ट्या आता तो त्रासलेला आहे त्यामुळे त्याला 7,500 भरायचे नाही त्यामुळे त्याला असा जो ॲडवाइस देईल तो त्याकरता योग्य ॲडवाइस आहे आपण किती बोललो अरे आता भर मोकळा असेल तू पुढे जाऊन तुला त्रास नाही पुढे ती परिस्थिती चांगली येऊ शकते दिवस काय कमी खालीवरतीवर असतात परिस्थिती बदलत असते एनिवे आता त्याप्रमाणे काय झालं त्यांनी सेवी नाही भरला तर त्याचा जो रिसिपियंट असेल B2B असेल त्याचा इन्व्हॉइस त्यांनी दाखवला आहे त्याच्या RTCचं काय होईल आता ह्यानी GSR 1 तर फाईल केला आहे भरला नाही आणि ह्याचा जो रिसिपियंट आहे तो RTC घेऊन बसला असेल ना आता त्याने ते बघितलं नाही की आपल्या सप्लायरने GSR भरला की नाही भरलाय म्हणजे पेमेंट नाही झालं ना गव्हर्नमेंटला GSR 1ला रिपोर्ट झालं किंवा IFF 1ला रिपोर्ट झालं पण द रिटर्न इन फॉर्म GSR फॉर द टॅक्स period corresponding to the sale statement GSR 1च्या अगेन जो 3B भरायला पाहिजे होता has not been furnished by such supplier till the 30th day of September following the end of financial year in which the input tax credit in respect of such invoice or debit note has been availed. The said amount of input tax credit shall be reversed by the said registered person while furnishing a return in form GSR 3B on or before the 30th November following the end of such financial year. तर ही केस जर 22-23ची समजा असेल 22-23चा ITC तुम्ही घेताय तर तुम्ही हे बघितलं पाहिजे तुम्ही जेवढा ITC अवेल केला आहे त्याचा GSR 1 सप्लायरने फाईल केला आहे तुम्ही फाईल केला आहे जर तो त्यांनी फाईल केला नसेल अप टू 30 सप्टेंबर तर तुम्ही तुमचा ITC रिव्हर्स करा 30 नोव्हेंबरपर्यंत ओके कुठल्या वर्षाच्या कुठल्या महिन्याच्या लक्षात घ्या फॉलोविंग द एंड ऑफ सच फिनान्शियल इयर 22-23चा ITC 2023च्या नोव्हेंबरपर्यंत जर का तुमच्या सप्लायरने GSR भरला नसेल तर तुम्ही तुमचा ITC रिव्हर्स करा तुमच्याकडनं सरकार कुठलाही इंटरेस्ट मागत नाही या केसमध्ये रिव्हर्स करा फक्त निवांत करा सप्लायरने नाही भरला ना GSR 3B GSR 1 भरला तुमच्या 2B द्याला पण जर पेमेंट नाही केलं कधीपर्यंत पेमेंट नाही केलं तर 30 सप्टेंबरपर्यंत 3B नाही भरला तर तुम्ही 30 नोव्हेंबरच्या आत तेवढा ITC रिव्हर्स करा आता त्याच्या रिसिपियंटनी रिव्हर्स केला नसेल तर मग त्याला त्याच्या अगेन्स्ट आता बघा मी पुढे येतो एवढं तर कळलं तुम्हाला प्रोव्हाइडेड दॅट वेअर the said amount of input tax credit is not reversed by the registered person in the return in form GSR 3B on or before the 30th day of November following the end of such financial year. जे 22-23 मधला होता तो 23च्या 30 नोव्हेंबरपर्यंत रिव्हर्स नाही केला during which such input tax credit has been availed. Such amount shall be payable by said person along with interest. कळलं त्याच्यावरती पुढे रिव्हर्स जेव्हा तो रिव्हर्स करावाच लागेल नंतर इंटरेस्टही भरावा लागेल 30 नोव्हेंबरच्या आत करा इंटरेस्ट नाही फक्त रिव्हर्स करा रेसिपियंटला काय वाटेल मी सप्लायरला पैसे दिले त्यांनी गव्हर्नमेंटकडे द्यायला पाहिजे होते नाही दिले तर तुम्ही रिव्हर्स करा आणि तुम्ही दिलेला टॅक्स त्याच्याकडून तुम्ही परत घ्या तुमचा आम्हाला टॅक्स पोचला नाही म्हणजे मग तुमच्यावरती कारवाई नाही होणार त्याच्यावर कारवाई व्हायची ती पुढे गव्हर्नमेंट करेल पण रेसिपियंटला पहिले चान्स आहे सप्लायरनी भरलेलं नाही तुम्हाला कळलंय
त्याला सांगा 3B भर किंवा मला पैसे परत दे. त्याने 3B भरला, तुम्हाला रिव्हर्स करायची गरज नाही. म्हणजे इथे काय झालं, सरकारने कसं केलं, रेसिपियनला सप्लायरला पकडायला लावलं की तू सप्लायरला पकड. या रूलचा उद्देश हाच वाटतो ना, की सरकार कारवाई करू शकत नाही, तर सरकारने रेसिपियनला सांगितलं तुझा ITC आम्ही रिव्हर्स करायला लावू. जोपर्यंत तुमचा सप्लायर टॅक्स भरत नाही तुम्ही रिव्हर्स करा, त्याला टॅक्स भरायला लावा. आणि वेअर द स्टेट सप्लायर सबसिक्वेंटली फर्निशेस द रिटर्न, 3B भरतो तो, or the state tax period, the state registered person may reavail the amount of such credit in return thereafter. नंतर तुम्ही ITC क्लेम करा. आता रिव्हर्स करा, त्याला भरायला लावा, त्यांनी भरला का तुम्ही रिअवेल करा, काय प्रॉब्लेम नाही. ना 30 नोव्हेंबरच्या आत त्यांनी रिव्हर्स केलं, काय प्रॉब्लेम नाही ना. 30 नोव्हेंबर नंतर रिव्हर्स केला, द सेड अमाऊंट ऑफ इनपुट क्रेडिट इज नॉट रिव्हर्स बाय द रजिस्टर्ड पर्सन इन अ रिटर्न बिफोर द 30th नोव्हेंबर. दिले ना, बिफोर द 30th नोव्हेंबर. तर मग नंतर रिव्हर्सल जो बनतो तो नाही केला तर मग इंटरेस्ट लागेल. सच अमाऊंट शॅल बी पेएबल बाय द स्टेट पर्सन अलॉंग विथ इंटरेस्ट देअर ऑन अंडर सेक्शन 50. आता रिव्हर्सल करायला पाहिजे कधी होता, ज्या महिन्यात तो ITC बनवतच नाही त्या महिन्यात रिव्हर्स करायला पाहिजे होता, मग इंटरेस्ट तिथपासून लागेल. आत्ता जर रिव्हर्स केला 30 नोव्हेंबरच्या आतमध्ये तर मग इंटरेस्ट द्यायचाच नाहीये. रिव्हर्स करा, अमाऊंट भरून टाका, इंटरेस्ट लागणार नाहीये. आता ज्या महिन्यात तो ITC अवेल केला, म्हणजे जो रॉंग अवेलमेंट झाला, जर का तो ITC बनत नाहीये ज्या महिन्यात घेतला तर इंटरेस्ट तिथपासूनच लागायला पाहिजे ना. तो विषय मी घेईन नंतर, वेगळा घेईन. कळलं, इंटरेस्टचा सेक्शन घेईन तेव्हा घेईन की इंटरेस्ट कधी कधी भरायला लागतो आणि मग तो कुठपासना कुठपर्यंत असतो, तो त्या पिरियड काय असतो. रिव्हर्स करा, सप्लायरने टॅक्स भरला का रिअवेल करा. आता हा जो रूल दिला, या रूलचं महत्त्व कधी येतं माहिती आहे का, हा रूल जो पिरियड दिला आहे 30 सप्टेंबर 30 नोव्हेंबर त्यावेळेला हा महत्त्वाचा आहे. तोपर्यंत बघायचं रिसिपियंटनी आपल्या सप्लायरने टॅक्स भरला की नाही भरला. जे वर्ष संपलं आहे 22-23, आता चालू आहे कुठलं, आता 23-24 चालू आहे. आता 24 संपलं तर मी 30 सप्टेंबरपर्यंत 23-24 मधला कुठला ITC जो मी घेतला आहे त्याचा GSR 1 त्रिविध भरला नसेल, टॅक्स फाईल केला नसेल तर मला बघायचं. म्हणजे मी जेव्हा पुढे वर्ष संपेल, मग एप्रिल मे जून जुलै जाईल, तेव्हा मी काय बघेन 23-24च्या 30 सप्टेंबरपर्यंत ज्या GSR 1 सप्लायरनी भरला किंवा IFF सप्लायरने जो टॅक्स दाखवला आहे याचा ITC मी अप टू मार्चपर्यंत घेतला आहे. म्हणजे सगळे 3B सप्लायरनी माझ्या फाईल केलेत की नाही हे मला बघायचं आहे. 3B फाईल झाल्याने टॅक्स भरला गेला, 2B माझ्या आला म्हणजे GSR 1 भरला किंवा IFF दाखवला म्हणून माझ्या 2B आलेला आहे. पण 3B भरला की नाही हे बघायला पाहिजे. बघा, if your supplier does not furnish their GSR 3B by 30th सप्टेंबर, आता वरती जे लिहिलं आहे त्याचा अर्थ सांगितला आहे खाली, ऑफ द नेक्स्ट फिनान्शियल इयर, नेक्स्ट फिनान्शियल म्हणजे आता आपण 23-24 संपेल तर पुढे 24-25 नेक्स्ट फिनान्शियल इयर आहे, त्याच्या 30 सप्टेंबरपर्यंत देन रिसिपियंट नीड टू रिव्हर्स द ITC अवेल्ड ऑन द इनवॉइसेस रेज बाय दोज सप्लायर. एवढं कळलं, कन्क्लुजन एवढं त्याच्यामधलं. आता खाली एक्झाम्पल दिलं आहे, त्याचप्रमाणे युअर सप्लायर रेज अँड इनवॉइस नंबर 1 to 3 फॉर आउटवर्ड सप्लाईज मेड टू यू ड्युरिंग जानेवारीमध्ये एक इनवॉइस इश्यू केला. दे फाइल देअर GSR 1 फॉर द मंथ ऑफ जानेवारी ऑन 11 फेब्रुवारी. दिस गेट्स रिफ्लेक्टेड इन GSR 2B. 2B येणार. अकॉर्डिंगली यू क्लेम म्हणजे रिसिपियंट ITC घेणार GSR 3B फॉर द मंथ ऑफ जानेवारी. यू डिडंट केअर अबाउट द फायलिंग स्टेटस ऑफ GSR 3B. कोण बघत बसते एवढे, प्रत्येक वेळेस GSR 1 मधला 2B झाला आहे त्याने 3B भरला की नाही भरला. फॉर द पर्टिक्युलर मंथ, वाय वुड यू केअर, दे कुड हॅव फाईल देअर रिटर्न ऑन 20th. पण ॲज्युम करतो की त्यांनी भरला असेल 3B. हाऊ लॉंग, कधीपर्यंत हे बघायची गरज नाही. मग आता ज्याप्रमाणे आपण प्रोविजन वाचली
त्याप्रमाणे काय डेट दिली आहे, लिमिट दिलं आहे 30 सप्टेंबर. 30 सप्टेंबरपर्यंत प्रिव्ही फाईल केला की नाही बघणं गरजेचं. आता ही जी पॉवर आहे ती गव्हर्नमेंटला कुठनं मिळते. आता आपण बघितलं सेक्शन 16 विच टॉक अबाउट द एलिजिबिलिटी ऑफ टेकिंग ITC. 16 काय सांगतो, नॉट बी स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन दिस सेक्शन नो रजिस्टर्ड पर्सन शॅल बी इंटायटल्ड टू द क्रेडिट ऑफ एनी input tax in respect of any supply of goods, services or both to him unless subject to the provision of section 41. The tax charged in respect of such supply has been actually paid to the government either in cash or through utilization of input tax credit admissible in respect of the said supply. और section 41 काय, हा जो क्लॉज आहे हा सेक्शन 41 बद्दल बोलतोय, तर सेक्शन 41 काय, सेक्शन 41 आहे अवेलमेंट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट. अवेलमेंट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट. एव्हरी registered person shall subject to such conditions and restrictions as may be prescribed be entitled to avail input tax credit eligible input tax as self assessed in his return registration 3 मध्ये and such amount shall be credited to electronic credit ledger. अटी शर्तीप्रमाणे ITC मिळेल. इलिजिबल ITC जो आहे तो घेऊ शकतो, हे 41(1) सांगतो, बरोबर आहे. आता 41(2) काय बोलतो बघा, द क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स अवेल्ड बाय रजिस्टर्ड पर्सन अंडर सेक्शन 41(1) इन रिस्पेक्ट ऑफ सच सप्लाईज ऑफ गुड्स और सर्विसेस और बोथ द टॅक्स पेबल वेअर ऑन हैज नॉट बीन पेड बाय द सप्लायर शॅल बी रिव्हर्स अलॉंग विथ ॲप्लिकेबल इंटरेस्ट बाय द सेड पर्सन इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब. आता हा जो त्यांनी सच मॅनर म्हटला आणि प्रिस्क्राईब म्हटला तो आपण वरती रूल वाचला आहे आत्ता, ते रूल बनवू त्याप्रमाणे तो रूल हा आहे 37. ओके, याप्रमाणे वेअर द सेड सप्लायर मेक्स पेमेंट ऑफ द टॅक्स पेबल इन रिस्पेक्ट ऑफ द aforesaid supplies, the state registered person may re-avail the amount reversed by him. मग पुढे तो ITC रिक्लेम करता येईल. सेक्शन 16(2)(c and सेक्शन 41(2) both talks about ineligibility reversal of to claim ITC in case of non-payment of tax by supplier. जर सप्लायरने टॅक्स पेमेंट नाही केलं तर तो रिसिपिएंटला ITC रिव्हर्स करायला लागेल आणि तो टॅक्स भरायला लागेल. हे 16(2)(c) मध्ये आणि 41(2) मध्ये तेच सांगितले. अवेलमेंट ऑफ ITC, जो ITC अवेल केलाय तो सप्लायरने पे नाही केला तर त्याचा रिव्हर्स करायला लागेल. तो म्हणजे तो ITC क्लेम जो आहे हा फायनल होणार नाही. जो अवेल केलेला ITC सप्लायरने भरला तर ओके, नाही भरला तर रिव्हर्स करा. आलं लक्षात. समजलं ना. म्हणून इकडे जेव्हा म्हटलंय प्रोविजन ऑफ सेक्शन 41 अवेलमेंट ऑफ ITC, जो ITC अवेल केलाय तो सप्लायरनी नाही भरला मग ती डेट काय दिली आहे ती त्यांनी सांगितली त्या नियमामध्ये, तिथपर्यंत सप्लायर भरतो की नाही बघा. म्हणजे ॲटलिस्ट रिसिपिएंटला GST प्रिव्ही सप्लायरनी फाईल केला की नाही हे बघण्याची गरज आहे. तर टुबी आलाय म्हणजे आता निवांत राहायचं असं नाही. आणि ही हॅज फर्निश द रिटर्न अंडर सेक्शन 39 GST प्रिव्ही. म्हणजे जो रिसिपिएंटला ITC मिळतो तो त्रिविध त्यांनी क्लेम तेवढा घ्यायचा आहे, तो त्याला ITC. इथे ब्रेक घेऊया.